ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही, माझ्या नावाचा वापर करून चुकीचे काम होत असल्यास पाठिंबा नाही। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, त्यांना अधिकार। पार्थ पवारांवरील आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमेडिया कंपनीवर आरोप। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश। अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तहसीलदार दुय्यम निबंधकांचं तत्काळ निलंबन। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी बिल्डर शीतल तेजवानी आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल होणार। सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कामध्ये चुकीच्या पद्धतीनं सूट दिल्याचा आरोप। तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही, मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? सरकारनं स्पष्टीकरण द्यावं। पार्थ पवारांवरील आरोपानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल। अजित पवारांच्या मुलाला जमीन का फुकट लागते? राज्याला लुटण्याचा प्रकार। शेतकऱ्यांना फुकट लागत म्हणणाऱ्या अजित पवारांना अंबादास दानवेंचा सवाल। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपानंतर पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवारांचा नकार। पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस। 2% रक्कम म्हणजे 6 कोटी शुल्क भरण्याचे आदेश। अमित शहा म्हणाले होते, कुबड्यांची गरज नाही, आता वापरतील, 2029ला फेकून देतील। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांवरील जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर उद्धव ठाकरेंचा निशाणा। छाती ठोकपणे स्वतःला संघाचा कार्यकर्ता म्हणतोस, मग इकडे टाइमपास का करतोय? दसरा मेळाव्याला संघ गणवेशामध्ये फोटो टाकणाऱ्या पिट्याभाई उर्फ मनसे पदाधिकारी रमेश परदेशीला राज ठाकरेंनी खडसावलं। धाराशिव दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची क्लिपच ऐकवली तर मला घरी बसत होतो म्हणतात, पण मी घरी बसून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, ठाकरेंचा टोला। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंचा दौरा। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल। फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मला भकास मंत्री म्हणणारे स्वतः 2.5 वर्ष घरी बसले होते, जेव्हा फिरायचं होतं तेव्हा फिरले नाहीत। ठाकरेंच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं असली पाहिजेत, इतरांना परिसरात फिरकू देऊ नका, मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। बीडच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार दाखल, दोघे पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू। हात लिहिता राहिला पाहिजे, संजय राऊतांकडून हॉस्पिटलमधला फोटो ट्विट। संजय राऊतांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। नागपुरातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1 कोटींपेक्षा जास्त खर्च। डागडुजीसाठी सुरू असलेल्या उधळपट्टीची SIT चौकशी करा, नितीन राऊतांची सरकारकडे मागणी। सोनं 1,19,800 रुपये प्रति तोळा, तर चांदीच्या दरामध्ये 1,000ची वाढ। चांदीचे दर 1,49,000 रुपयांवर। आसामी गायक जुबिन गर्गची हत्या, CIDच्या तपासामध्ये विषबाधा झाल्याचं समोर। खून आणि कट रचल्याचं उघड, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांचा दावा। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20मध्ये भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय। भारतीय गोलंदाजांची कमाल। कांगारूंचा संघ 119 धावांवर ऑल आऊट। अक्षर पटेल प्लेयर ऑफ द मॅच। नासा आणि इस्रो यांनी संयुक्तरित्या विकसित केलेला निसार उपग्रह उद्यापासून कार्यान्वित होणार। निसार 30 जुलैला इस्रोच्या GSLV रॉकेटद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित। सोलापुरात विमानाचं लँडिंग करताना ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।